हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. घरी कोण नाही आहे, मी एकटी आहे. मी येशू पण नाही आहे, मोनू पण नाही आहे, कोण पण नाही. आणि मी काय खात नाही यार, स्वतःला बनवून खायला लागतंय म्हणून. तर आता वाजले 3 वाजलेत आणि आता मी खिचडी लावली आहे. कारण मला अजून तर काय बनवायची इच्छा आहे नाही आणि माझ्यामध्ये एवढी ताकद नाही की मी काहीतरी बनवू, म्हणून मग मी आता कुकरला खिचडी लावली आहे. मला तर असं झालं कधी तर रूम शिफ्ट होत आहे. आणि मोनू पण नाही, येशू पण नाही, घरी कोण नाही. मला खूप कंटाळा येतोय, मला समजत नाही मी कुठे. आणि बाहेर पावसासारखं फक्त झालंय पण पाऊस पडत नाही. आता ना इथे माझी खिचडी एकदम मस्त बनते, एकदम मस्त, म्हणजे जशी मला आवडते ना तशी. पण विरारला मला ना ते विरारचा ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या कुकरमध्येच प्रॉब्लेम होता वाटतं. मी दाखवते कशी बनली आणि मला कशी आवडते आणि तिकडे कशी बनायची. अशी आवडते मला, हे असं आवडतं. असं इकडे कशी बनायची एकदम अशी सुकी सुकी सुकी. मला हे असं खूप आवडतं. कारण ना मम्मी ना खूप मस्त बनवते ही, आणि मी मम्मी सारखंच बनवलं आहे. मम्मी जसं काय काय टाकते, काय काय नाही टाकत, खूप कमी गोष्ट टाकते आणि खिचडी बनवते आणि एवढी सेक्सी बनते नाही. पहिल्यांदा मी खाते, मी बसले कशी, पहिला मी खाते आणि मग परत चालू करते. एक तर मी एकटी घरी बसले ना, मला एवढा कंटाळा येतो. आता मी जाऊन आंघोळ करून येणार आहे. पहिला केस धुणार, कारण केस खूप खराब झाले आहेत माझी. हेअरवॉश नंतर हेअर कलर नंतर एकच हेअरवॉश केला आहे मी, आणि आता हा सेकंड हेअरवॉश आहे माझा. आणि आता ह्याच्यानंतर मला बघायचं आहे माझा कलर किती फेड होणार आहे अजून. आणि हा मी पॅराडाईजमधनं ऑर्डर केलेला. आय थिंक वॉयलेट आहे हा, की रेड वाईन असं काहीतरी कोणता तरी कलर होता. एका काचेच्या डब्यामध्ये होता एवढा एवढा. आणि माझ्या पूर्ण केसांना मॅनेज केला लावायचा. सो मला खूप लोकांनी लिंक मागितली होती म्हणून मी सांगते. पॅराडाईजचा हेअर कलर आहे माझा, वॉयलेट पर्पल. मी आता आंघोळीला जात होती, पण आमचं जरा एक माझा आणि येशूचा जरा एक प्लॅन झाला की आम्ही दोघं जरा खाली जाऊन येतो. आणि मी एकटी जात होती, पण मी येशूला जबरदस्ती घेऊन जाते आहे माझ्यासोबत. पण माझं बाळ लागलंय. सॉरी ब्रो, सॉरी. येशू चल, येशू हातबीत नको ठेव जाऊ, गाज चांगली वाटते. येशू जरा चिप्स वगैरे आण. नाही मोनू मॅडम, हवा लागली, हवा कानाला हवा लागली आहे. येशू नेक्स्ट मूव कधी समजून नाही द्यायचा आपला काय आहे. भैरावाला लाफा दिला, एक भैरावाला कानपट्टी मारा आहे. हे चपाक मस्त. आता फिट्टूस झालं, फिट्टूस आहे येशू, आता फिट्टूस. दात कशात घेण्याचे लेणे. या डॉगीचं नाव काय माहिती, राधा है ना. ए कशाला शांतीने झोपू दे ना येशू. मी जाईन आणि ती उठेन आणि मी इथे आपटेन. बाबा एवढं ऊन इथे, एवढं ऊन का आहे. पाऊस का नाही येते. मे मध्ये पाऊस येत होता, जून आला, जून मध्ये तर आला पाहिजे ना आता. भाई एवढं ऊन मार दूंगा. और गाइस हमारा काम हो गया, काम हो गया है. अभी कुठपर्यंत पळून जाशील रे गेंडी. झिपरी झाली आहे, असली झिपरी झाली आहे मी. आता जाऊन पहिला मी हेअर वॉश करणार आहे, कारण खूप खराब झाली आहेत माझी केस सिरियसली. बापरे, हा काय गाडीचा आवाज आला. येशू छोट
ईशू छोटी आहे पण मी छोटी वाटते सर्वात. ईशूला खूप आवडतात डॉगीज. डॉगेश भाय, डॉगेश भाय. आता मला काय केलं तर कसं व्हायचं आता. मम्मा चावते काय चावते. जस्ट आता आंघोळ केली आहे मी आणि मी बघते काय बघते. येशू एवढा मेकअप करून जाते कुठे मला माहित नाही. माझी लिपस्टिक लावून स्वतः आता कुठेतरी जाते. आणि लिपस्टिक बघा कशी लावली आहे. मस्त लावले. माझ्यासारखं बघून लावले. असं मी सारखं बघून नाही, मी अशीच लावते. हा हा हा. आणि ती पण बराबर नाही लावली. ती लावायची एक ट्रिक असते इशू. पहिला खाली लावायचं असतं. लावलंय. पहिला खाली लावायचं असतं आणि ती मार्किंग वरती घ्यायची असते अशी करून. आणि मग नंतर पूर्ण लिपस्टिक लावायची असते. मी नीटच लावले, एवढं काय वाटत. फक्त इथून इथे वरती लावली आहे तू. इथून लावलीच नाही. इकडचे होठ कुठे गेली. बासाठी झाली. हा कुठे गेली. लावली. तुला तर येत. आता तूच लाव. चल भाग. चल भाग. आता मी रेडी होऊन चालली आहे जान्हवीकडे. कारण तिच्याकडे माझा जॅकेट आहे जो मला हर टाइम घालायला लागतो. आणि तिचे कपडे माझ्याकडे आहेत तर ते आम्ही दोघं एकमेकांचं घ्यायला चाललो आहे कपडे. आणि हिचा मेकअपच संपत नाही. आणि ही जाणार कुठेच नाही. बस कर. तिला लय मनचंगी. ठीक आहे. सो आता डायरेक्ट केस वगैरे सर्व करून आता जस्ट मी रेडी झाली. आणि आता मी निघते. आणि माझं मी सामान सर्व घेतलंय. आणि केसांमुळे मला थोडासा टाइम लागला. आणि मी रील्स पण बनवत होती म्हणून जास्त उशीर झाला. आणि जान्हवी मला कॉल करून विचारते तू तर येणार होती ना लवकर आणि तू अजून आली नाही. सो मला कोणतीच थैली नाही भेटली. ब्लिंकिटची थैली भेटली. आता काय घालायचं यार. एक तर माझे कपडे नाही. चप्पल क्रॉक्स घालते. मला ऑटो एवढा लवकर भेटले नाही. तर कधी एवढ्या लवकर मला ऑटो भेटत नाही. काय कर. आम्ही आता रेडी झालोय आणि आम्ही जाणार आहे वर्सोवा. माझं काही प्लॅन नव्हतं जायचं. ही मला जबरदस्ती घेऊन चालली. मी फक्त जान्हवीकडनं माझं जॅकेट घ्यायला आलेली. ही मॅडम मला आता घेऊन चालली आहे वर्सोवाला. आणि कधीपासून रेडी होते. अजून रेडीच होते ती. माझं जेवण बिवून सर्व झालं. जेवायला दिलं तेव्हापासून ती रेडीच होते. ती अजून निघतच नाही बघा. आली. या परत दरवाजा बंद झाला. नाही आली. बघितलं ही लय अजूनपर्यंत नाही आली. काहीच मारेन आता हिला मी पकडून यार. बघितलं ना. मला वाटलंच काहीतरी अजूनच करेन. आता थांब बोलले परत. मी छोटी होती तेव्हा इथे लय यायची. लय राहायलाच यायची डायरेक्ट. आणि आम्ही इथे खेळायचो इथे बसून. या शिडींवर मला लक्षात एवढी असं पण जसं काय माझे पोरं झाले आहेत. आणि आम्ही आता निघालो. आम्हाला ऑटो पण भेटली आहे. आणि जाणूची अजून एक फ्रेंड येणार आहे. हॅलो कुठे आहे. हर टाइम फिरत असते तरी पण हिला माहित नाही कुठे थांबायचे कुठे उतरायचे. काय माहित नसतं. फक्त हिंडायचं माहिती आहे. वो आएगी तब आएगी. आप लगा के रखो. जान्हवीने पण ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे गाईज. स्नॅप काढते ती. यार हिची फ्रेंड अजून आली नाही. श्रुती ना. सृष्टी मिस्टेक हो गया. सृष्टी येते. दोनोंचं पण ना सृष्टीच. वॉटरफॉल क्रॉस करतायत. वॉटरफॉल. जानू नाही पडणार. हा जान्हवीचा प्लॅन किती
हा प्लॅन जानूचा आहे आणि किती घाण आहे प्लॅन बघा. एवढे लोक आहे तिथे, एवढे लोक. हा जानूचा फ्युचरचा पोरगी. सोनू अशी होती, तू अशी होती. तू पण अशीच होती मग. हे बघ माझ्याबद्दल बघ कशी बोलते. हा ही जानू मला लय मारायची. हा बस जा 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 पळ. किती छान वाटतंय इकडे पण. हे छान वाटतंय फक्त हे छान वाटतंय. इथे बघू नका तुम्ही आणि हे पण बघू नका. हे पागल. जान्हवीला आणलंय इकडे कचरा साफ करायला. हा सर्व कचरा आता जान्हवी चांगला आहे ना. चांगलं काम कर जा. हा ना बोल बच्चा नाही. पिशवी पण घेऊन आले. आता चालूच होणार आहे झाडू घेऊन. आता मी घोड्यावर असते. हा जानू बीचवर आल्यावरती फोटो काढणं हे आहेच. आता ही पण थोड्याच वेळात कशी पळणार आहे ना इकडून. फक्त मी आता इथे बघत होते आणि अचानक मी हे बघितलं मागे बघ. कचरा आहे कचरा. कचरा आहे सर्व इथे. किती कचरा आहे. हे ट्रेंडिंग क्लिप आले तर मग ना त्या दोघी मैत्रिणींनी सेम लावल्यात डोक्यांना. तू पण ना बाबा कुत्रा बोलते मी. घोडा कुत्रा बोलली मी त्याला. हे बघ बाई आता गेली. कशी बसणार आहे मला पण बघायचंय जरा. जानू जरा पोज बीज दे ना म्हणजे वाटलं ना पाहिजे मी ती. अय्यो हा जानू. अरे तुला पण असं बसवू काय. हा जानू नुसता फोटो. फक्त हाच वाला व्ह्यू चांगला आहे थोडासा. ते पण असा नाही असा. हे असं चांगलं आहे फक्त बस. खूप हा जान्हवीचा खूप घाण प्लॅन होता इकडे यायचा. त्याच्या व्हिडिओ मध्ये आलेली आहे मी. बघेन आता कशी. बघितलं त्याने कसला हगला तो. मी तर केलं असं पहिलाच केलं मी. आता तो घरी जाऊन बघेन ना म्हणजे ही कोण आहे मागून हात दाखवते मला. ही लय बघितलं. ही लय जा घरी जा. सिल्की नाही यहाँ पे आई थी और यहाँ पे आके देखा तो ये सब नाही. मेंटल पीससाठी बीचवर वगैरे नाही खूप सारे मेंटल पीस दिसले. मेंटल पीस का हो गया. वाव. मला इथे जरा पण चांगलं नाही वाटत. हिला काहीच मजा येते काय समजत नाही. मला जायचंय. ही मध्ये बोलली असं होणारच नाही. मध्ये नाही बोलणार. चुप बस. मला माझं जिंदगी जीव दे. जीव दे. अरे तो अय्या तो. अरे हात मी पण ना त्याच्या बाजूला उभी राहू अशी. वाटत तर नाही. वाटत तर नाही. असं वाटतं त्याच्या बाजूला जाऊ सेम पोज देऊ तसा. हा का माझ्या मध्ये मध्ये येते बघ ना हेडफोन्स वाला. बस शाहरुख खान गुनगुने पाणीमध्ये उभला हवा. शाहरुख खान मिशो मधनं पण नाही. ते फेक वाले असतात ना इंस्टाग्रामचे पेज. स्टेशनवर भेटतात. अय्यो आता का बोलते त्याला. आप क्यों बोला भाई. हाँ चुप बस. हाँ ऐसा कब से हो गया भाई. मैं तोड़ बघा हे त्याचं संपतच नाही. आता पोज हे आईया आता बघ ना किती मस्त पोज दिलाय. इथे आल्यावर असं वाटतं मेळ्यामध्ये आलोय.
नुसती किरकिर किरकिर चिरपिर. गार्डन मध्ये फिरते. आता आमचा दुसरा प्लॅन झाला आहे, आम्ही तिकडे जाणार आहे. जानू तुला बोलवतोय. मी तर भाई फर्स्ट टाइम ऐकते ह्याचं नाव पण. हां बॉस बोलला ना. पी पी कसं लागतं बे? आता जान्हवीचं डोकं माहितीये काय? हे कोणीतरी इथे ठेवलंय माहित नाही. म्हणजे इथे ठेवलं तुझा फोटो काढते. वा म्हणजे जान्हवी तू असेच फोटो काढते ना. मी थैली आतमध्येच विसरून आली आहे. त्याच्यामध्ये माझा जॅकेट आणि तुझा वन पीस आहे. टायमावर जान्हवीला आठवलं की थैली कुठे आहे सोनू. तुझ्याकडे होती ती पिशवी. दुसऱ्यांच्या ज्यूसवर लक्ष. आतमध्ये गेला पूर्ण आवाज एवढा जोरात बोंबललीस ना यार. ही कुठे पण चालू होऊन जाते यार. जानू बंद कर, बस कर. थोडीशी धूळ काय उडली. फातिमा बनली भाई. कशी वाटते सिंदूर नाही भिंडी राजस्थानी घंटी घुंगड घेऊन. हा ना.